हे हॅलो ब्युटिफुल गर्ल्स, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप छान आणि मजेत असाल. तर आजचा ब्लॉग तर तुम्हाला कळालाच असेल की मी इतकी फ्लेक्स करते आणि इतकं सुंदर असा मेकअप केलेला आहे. तो कुठला असणार आहे, मी काय काय केलं आहे, टायटलवरून तर तुम्हाला कळालंच आहे. मी 33,000 रुपीज मी या लुकसाठी का घालवलेले आहेत आणि 33,000 रुपीजचं मी काय काय घेतलेलं आहे हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर चला पाहूयात आजचा हा लुक मी कसा क्रिएट केला आहे ते. तर आजचा हा जो मेकअप आहे तो थोडा एक्सपेन्सिव्ह साईडला जाणार आहे आणि आपण 2-3 असे व्लॉग्स करूयात की मेकअपचे ट्युटोरियल्स घेऊयात. आपण थोडं एक्सपेन्सिव्ह मेकअप आणि थोडा चीप मेकअप, चीप म्हणजे थोडे स्वस्त मेकअप, किंवा तुम्ही मला सजेस्ट करा की मी काय काय केलं पाहिजे. पण आणि ही वॅनिटी माझी पर्सनल फेवरेट आहे, पण मी असं म्हणत नाही आहे की मी यूज करते म्हणून तुम्ही सुद्धा यूज करा, तसं नाही. आता हे जे प्रोडक्ट्स आहेत ते मला खूप सूट होतात आणि मी पर्सनल यूजसाठी तेच करते. आणि जर मला सूट होत आहेत म्हणजे तुम्हालाही सूट होतील असं बिलकुल नाही आहे. तुम्ही तुमच्या याच्यावरती तुम्ही घेऊ शकता, किंवा एका वेळी एवढी वॅनिटी तयार करायची गरज नाही आहे. हळूहळू तुम्ही एक 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 तुम्ही प्रोडक्ट घेऊ शकता आणि तुमची पूर्ण वॅनिटी तयार करू शकता. सर्वात पहिल्यांदा मी क्लिन्झिंग तर झालेलंच आहे माझं, तर मी टोनर यूज करते. हा पिक्सीचा टोनर आहे, मला दिसतंय का? तर हा पिक्सीचा टोनर आहे आणि तो 2850च्या आसपास काहीतरी येतो. आणि मी मोठी बॉटल घेतली आणि मला हाच टोनर आवडतो. थोडंसं कॉटनवरती घेतलं आणि डॅब 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 थोडंसं सुकून द्यायचं ह्याला. तर माझ्याकडे हा छोटासा क्यूट असा फॅन आहे. टोनर झाल्यानंतर मी मॉइश्चरायझर यूज करते एम्ब्रोलिसचं. तुम्ही पाहू शकता मला इतकं आवडतं की ऑलमोस्ट संपत आलं आहे आता. आणि ह्याच्या ज्या सगळ्या कॉस्टिंग आहेत ते मी इथे देते, जेणेकरून तुम्हालाही कळेल की प्रत्येक याची प्राईस काय असते. तर थोडंसं मी घेतलं आहे मॉइश्चरायझर आणि डॅब 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 करत असं क्लिन्झर झालं, टोनर झालं, मॉइश्चरायझर झालं आणि आता आहे प्रायमर, जो की मी मॅकचा यूज करते आहे. आणि त्याचं प्राईस 4300च्या आसपास काहीतरी हावाला प्रायमर मिळतो. थोडा एक्सपेन्सिव्ह आहे पण वर्थ आहे. हे जे प्रोडक्ट्स आहेत ना, मी थोडंसं घेतलं आहे आणि याच्यामध्ये 2 शेड मिळतात प्रायमरमध्ये. एक पिंकिश असा असतो जो माझ्याकडे आहे आणि दुसरा आहे तो येलोमध्ये मिळतो. तुम्ही तुमच्या चॉईसवरती घेऊ शकता, पण मी पिंकवाला घेतलेला आहे. आता क्लिन्झर, टोनर, मॉइश्चरायझर, प्रायमर पण झालं आहे. आता याच्यानंतर मी यूज करते आहे फाउंडेशन, आणि माझं हे सध्याचं मोस्ट 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 फेवरेट आहे. मला याच्याशिवाय काम होतच नाही आहे सध्याला. आणि याचा शेड आहे पंजाब, जो की माझ्यासाठी जातो. माझ्या इतका कोणाचा स्किन टोन असेल तर त्याला पंजाब शेड जाईल. आणि हे मी एक पंप घेते. नारशा फाउंडेशनची प्राईस ही 4800 आहे. त्याचा जो कव्हरेज आहे ना, थोडंसं कॉस्टली आहे, थोडंसं म्हणजे जरा खूपच कॉस्टली पडतं ते, पण याचं कव्हरेज आहे ना खूप म्हणजे खूप मस्त आहे. आणि लावल्यानंतर जो मेकअप जो दिसतो एकदम मस्त असा दिसतो. आता मी पॅलेटवरती घेऊन थोडंसं हे करते आणि हा ब्लेंडर डन. आणि याचा जो ग्लो आहे ना, शिअर ग्लो आहे. आणि बघा, माहिती नाही का, पण माझं खूप असं फेवरेट आहे. आणि सगळे सेलिब्रिटीज असो किंवा मेकअप आर्टिस्ट असो जे प्रोफेशनली मेकअप करतात तर ते हेच फाउंडेशन यूज करतात.
ओके, सो आता मी यूज करते हे मॅकचं कॉम्पॅक्ट. माझ्याकडे ना हा मॅकचा ब्रशसुद्धा आहे, पण मी मॅकच्या प्रेमात आहे. आता म्हणजे तुम्हाला एक सांगते, जे मॅकचे प्रोडक्ट पहिले यूज करत होते आणि जर तुम्ही नवीन घेण्यासाठी विचार करत असाल ना, आणि तुमचा जर शेड तुम्हाला जर पहिला समजा जर तुमचा NC40 असेल तर आता तो NC40 नाही राहिला आहे. आता पूर्ण मॅकचे जे कॉम्पॅक्ट आहेत ना त्याच्या पूर्ण सिरीज पूर्ण चेंज झालेल्या आहेत. म्हणजे जर तुमचा NC40 असेल तर आता तो NC20 झालेला आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला प्रोडक्ट्स वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही मॅकच्या स्टोअरवरती जा आणि स्टोअरवरती गेल्यानंतर जर तुम्हाला जर कॉम्पॅक्ट किंवा आता जे काही चेंज झालं असेल त्याचं काय मला माहिती नाही, पण मला कॉम्पॅक्टचं माहिती आहे. तर त्यासाठी तुम्हाला ना पहिले मॅकच्या स्टोअरवरती जायला लागेल आणि स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुमचा शेड पूर्ण तुम्हाला चेक करावा लागेल की नक्की शेड कोणता आहे तो, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही कुठूनही काही घेऊ शकता. पण मोस्टली ऑथेंटिकच प्रोडक्ट तुम्ही यूज करत जा, फेक प्रोडक्ट्स यूज नका करू. आता मी मोस्टली ना कन्सिलर वगैरे काहीच यूज करत नाही, कारण की मला त्याची गरज नाही वाटत आहे. की जितकं मी करते त्यात मला ठीक वाटतं, त्यासाठी मला आता मी कन्सिलर वगैरे काहीच नाही लावणार आहे. आणि हे व्यवस्थित ठेवून दिलं. क्लिन्झर झालं, टोनर झालं, मॉइश्चरायझर झालं. आता थोडंसं आता आहे आयशॅडो. आयशॅडो ही पॅलेट स्वस्त मिळते, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या प्राईसची मिळते. मी घेतली तेव्हा 1500 का 2000च्या आसपास मी ही पॅलेट घेतली होती. सो आता मला त्याची प्राईस माहिती नाही. तर मी आता त्याच्यामध्ये ना हा वाला ब्राउनिश शेड आहे ना तो यूज करते. आणि हा जो गोल्डन कलर आहे तो थोडासा लावते. हे इतकंच लावणार आहे मी, कारण थोडंसं मला लुक थोडंसं वेगळा करायचा. तर मॅकचं काजळ पेन्सिल हे 2000च्या आसपास काहीतरी आहे हे वाला. आता मी काय करणार आहे, आयलायनरच्या ऐवजी मी हे वाला काजळ लावते आयलायनरच्या जागी. आता काजळ यूज करते डोळ्यांच्या खाली. मी एकदम थोडंसंच लावणार आहे. किती असे प्रोडक्ट्स येतात आणि जातात, पण आय लव्ह मॅक. एकाच स्ट्रोकमध्ये, आणि हे लॉंग लास्टिंग पण राहतं. मॅकचे कुठलेही तुम्ही काजळ यूज करा. आणि आता मेकअपमधलं सगळ्यात फेवरेट असा पार्ट म्हणजे मस्कारा. मॅकची कुठलीही मस्कारा तुम्ही यूज करून बघा, लिटरली ते फेक लॅशेस लावल्यासारखे दिसतात. त्याच्यामुळे कॉस्टली असतात प्रोडक्ट्स, पण मॅकचा मस्करा आहे ना हा 3000च्या आसपास काहीतरी आहे हा वाला जो मी लावते. मी ना आता सध्याला आयलॅश कर्लसुद्धा नाही केलेत, तरी पण हे पहा इकडे आणि इकडे फरक दिसतो ना. सिंगल स्ट्रोकमध्येच आईज तुमचे वेगळे दिसतील. पण मी जे प्रोडक्ट्स यूज करते मी त्याचीच फक्त गॅरंटी देऊ शकते की दिसत आहेत ना फेक लॅशेस लावल्यासारखे. लोअर लॅशला पण मी हाच मस्कारा यूज करते, पण थोडंसं लक्ष देऊन करा. ओह गॉड. आणि हा सुंदर असा मस्कारा आहे, नक्की घ्या.
आणि घेतल्यानंतर माझं नाव काढणार आहेत की तुम्ही खूप सुंदर सुंदर असे प्रोडक्ट्स मी सजेस्ट केलेले आहेत तुम्हाला म्हणून. सो पाहिलं दिसतं ना फरक, इकडे इकडे फेक लावल्यासारखं. मी इतके पुढे येते की तुम्हाला असं वाटेल मी कॅमेऱ्याच्या एकदम बाहेर येते का काय, पण बघा दिसतो ना. ओके पाहिलं ना, छान दिसतं ना. ओके आता हे सगळं झालं. आता हायलायटर हे सुद्धा मी मॅकचंच यूज करते आणि हायलायटर हे 4000चं आहे. हे एवढंसं दिसतंय पण हे 4000चं आहे. याच्यावरती ना मेकअप कधीच माझा फेल जाणार नाही आहे. सी चमचम करता है ये नशीला बदन बदन बदन. Once more! Once more! Once more! ओके सो बस लेट मी चेक नक्की मी काय करते. कारण काय होतं ना, मी फक्त कॅमेऱ्यामध्ये बघून करते आणि तुम्ही परत म्हणाल की हे काय दिले करून. आता लिपस्टिक माझ्याकडे खूप साऱ्या आहेत मॅकच्या, जे की मी एकाच व्हिडिओमध्ये मी माझे सगळे प्रोडक्ट्स नाही दाखवणार आहे. अजून खूप सारं माझ्याकडे खूप काही आहे माझ्या पिटाऱ्यामध्ये. खुलजा सिमसिम असं होईल, पण ते स्टेप बाय स्टेप होणार आहे. मी लगेच काय दाखवणार नाही आहे. तुम्हाला खूप असं वेट करावं लागेल की आता ही पुढे काय दाखवणार आहे, काय नाही दाखवणार आहे. माझ्या व्हिडिओजमध्ये ना तुम्हाला खूप सारं काही शिकायला मिळणार तर आहेच. छान दिसते का पण. ओके तर माझ्याकडे ह्या मॅकच्या खूप साऱ्या लिपस्टिक आहेत. तर पण मी माझे जे फेवरेट शेड आहेत हा न्यूड आहे आणि दुसरा खूप माझा फेवरेट आहे हा रेड कलर जो आहे. त्याचा हालत काय झाली तुम्ही बघू शकता, मी किती यूज केलं आहे. आणि थर्ड वन आहे हा वाला. हे 3 शेड मी मोस्टली यूज करते आहे. आणि आता बघूयात आता या लुकवरती कुठला छान वाटेल, कारण की मी आईस तर थोडेसे डाऊनच ठेवलेत. हा जो शेड नंबर आहे 425 मॅकचा, खूप सुंदर पॅकेजिंग आहे याचं. मला खूप आवडतं आणि मी हे संपली तरी मी हे जपून ठेवणार आहे, माहिती नाही, कारण की हे डिस्कंटिन्यू झालेले आहेत प्रोडक्ट्स. आता तुम्हाला जर शोधायला गेले तरी तुम्हाला मिळणार नाही आहेत, कारण की मी तुम्हाला सांगितलं की मॅकची पूर्ण सिरीज आता चेंज झालेली आहे. आणि हा वाला जो लिपस्टिक मी घेतला होता ना तो 2500च्या आसपास काहीतरी तेव्हा घेतला होता. म्हणजे असं वाटतंय मला, एक्झॅक्ट माहिती नाही, तरी पण 2500च्या आसपास आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतो. पण 2500च्या कमी तर नसणारच आहे मला माहिती आहे. जर मॅकचे प्रोडक्ट्स तुम्ही जर नीट पाहिलेत तर 2000च्या खाली काहीच नाही आहे. 2000च्या वरती तुम्हाला जे काय आहे तुम्हाला सापडेल. सो ही वाली लिपस्टिक मी लावते आहे. खूपच डार्क वाटते काही. खूप सुंदर शेड आहे. सो मी ब्लशर वगैरे काहीच नाही लावत आहे, इतकं ठीक वाटतं आहे. आणि लास्ट मॅकचा हा फिक्स प्लस आहे आणि हा 2700चा आहे. आजकाल मला ना मॅकचे कुठलेही प्रोडक्टचे जर तुम्ही प्राईस विचारलीत ना तोंडपाठ झालं आहे मला. अरे बापरे. ओके चला, तर आपला हा मेकअप ऑलमोस्ट डन झालेला आहे. आणि आता मी कॉस्ट्यूम चेंज करते आणि हेअर मी आय थिंक मी विचार करते असं टाय करावं, पण ड्रेसवरती चांगले वाटतील की नाही मी आधी ते बघते आणि मग तुम्हाला दाखवते.
बाय. सो कंप्लीट झाला आहे आपला हा सुंदर असा लुक. सो तुम्हाला हा लुक कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जर चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चैत्राली हुले ऑफिशियल हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बाय.